सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मा देसना सुखा संगसामगे समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखदायक आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. संपूर्ण विश्वातील देवतांचे आणि मानवजाती शास्ता गुरु विश्ववंदनीय तथागत अनंत सम्यक समुद्ध यांना प्रथम वंदन. भगवंताच्या अनुपम मानवतावादी विज्ञानवादी कार्यकारणभाव सिद्धांत वर आधारित उभा अशा प्रज्ञवादी जो श्रोतापन्न श्रोतागामी अनागामी अनंत मार्गावर आणि श्रोतापन्न फल श्रोतागामी फल अनागामी फल आणि अनंत फल या मार्गामध्ये प्रतिष्ठित करून देतो असा धम्म सद्धम्म या सद्धम्माला वंदन. आणि भगवंताने स्थापित केलेला पवित्र असा निष्कलंकित अट्टप्रसभुगला भिक्खू संघ, तिन्ही काळातील तीन रत्नाला त्रिवार वंदन. आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अशोक विजयादशमी दिवसाला म्हणजे धम्मदाया जागतिक असा महान विश्वविख्यात प्रसिद्ध महान सम्राट अशोक धम्मदाय यांच्या धम्मविजयाला साक्षी ठेवून धम्मक्रांती घडवली, धम्मदीक्षा घेतली, बुद्ध धम्मस्वीकार केला पूज्य भदंत धम्मगुरू महास्थवर यांच्याकडून. आणि संपूर्ण या भारतभूमीला पुन्हा 3000 वर्षापूर्वीचा बुद्धमय भारत आणि बुद्धमय विश्व बनवण्यासाठी आपल्यावर जी जबाबदारी सोपवून दिली भिक्खू भिक्खुणी आणि उपासिकांवर, तशा निष्कळंक तीन रत्नाला त्रिवार वंदन. आधुनिक युगातील सर्वच धम्मप्रेमी बंधू भगिनी बौद्ध उपासिकांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कधी आपण ऐकला असेल नसेल, परंतु आज तुम्हा सर्वांना सांगत आहो. विषय आहे धुतांग. धुतांग म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. धुतांगाचा उपयोग केव्हा केला जातो आणि कोण करत असतो? तर बुद्ध शासनामध्ये धुतांगाचा उपयोग भिक्खू संघ करत असतात. ते याच्यावर हा उपदेश आहे. सर्वांनी मनापासून श्रवण करून सर्वांना पाठवून द्यावे. धुतांगाचा उपयोग घनदाट अशा अरण्यात धुतांग व्रत आचरित असलेल्या भिक्खूंना राजा मिलिंदाने पाहिले होते. तसेच त्यांनी अनागामी फळावर प्रतिष्ठित झालेले काही गृहस्थही पाहिले होते. या दोघांची साधना व फळप्राप्ती पाहून राजाच्या मनात मोठा भ्रम उत्पन्न झाला आणि तो मनातच विचार करू लागला की गृहस्थ जीवनाचा आस्वाद घेत सर्व भोग्य वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या गृहस्थांना जर ज्ञान प्राप्त करून घेता येते तर या धुतांग व्रताचे पालन करणे व्यर्थ आहे, निष्फळ आहे. ठीक आहे. दुसऱ्या मताच्या तर्कांचे खंडन करणाऱ्या त्रिपिटकाचार्य आणि श्रेष्ठ वक्ता अशा अनंत भिक्खू स्थविर नाक्षिणास याविषयी जाऊन विचारले पाहिजेत आणि आपल्या शंका मिटून घेतल्या पाहिजेत. ते निश्चित माझ्या शंका मिटून माझे समाधान करून देतील, असे राजा मिलिंद मनातल्या मनात म्हणाले. तर पुढे तेव्हा राजा मिलिंद आयुष्यमान अनंत नाक्षण जिथे राहत होते तेथे गेले आणि त्यांना त्रिवार प्रणाम करून एके बाजूस बसलं. त्यानंतर ते आयुष्यमान अनंत नाक्षण भिक्खूंना म्हणाले की भंते नाक्षण, एखादा गृहस्थ आपल्या मुलाबाळा समवेत राहून सर्व प्रकारचे भोग भोगत असता काशीच्या सुगंधित चंदनाचे उटणे करून आंघोळ करीत असता, निरनिराळ्या सुंदर माळा धारण करीत असता, अनेक सुगंधी पदार्थाचे उटणे करीत असता
रुपये पैशाच्या व्यवहाराच्या चक्रात पडून आणि मणी मोत्याचे सोन्याचे किमती आभूषण आपल्या शरीरावर व्यवस्थित सजवून आनंदात जीवन घालवणारा परमशांत पद निर्वाणाचा साक्षात्कार करून घेऊ शकेल काय? त्यावर अनंत भंते नाक्षण म्हणाले की महाराज, ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतला असे गृहस्थ 100, 200, 300, 400, 500, 1000, लाख, कोटी, अरब, खरब नव्हे तर कित्येक पावयास मिळतील. महाराज, 10, 20 तर सोडाच, पण ज्ञान प्राप्त केलेल्या गृहस्थ लोकांची गणती करणे सुद्धा कठीण आहे. हे मी तुम्हाला कसे समजावून सांगू? हे भंते, तेच मला समजावून सांगा की मी सांगतो 9 अंगांनी युक्त असलेल्या बुद्ध वचनात जो पवित्र सदाचार सांगितला आहे, सन्मार्गावर चालवायस आणि धृतांगातील जे काही चांगले गुण आहेत, या सर्व गोष्टी या प्रकरणात येतात. महाराज, खाली वर समतल जागेत, खड्ड्यात, जल, थळ अशा सर्व ठिकाणी पाणी पडून ते वाहत वाहत जाऊन शेवटी समुद्रालाच मिळते. महाराज, त्याचप्रमाणे या प्रकरणाचा खुलासा करून सांगितला असता 9 अंगांनी युक्त असलेल्या बुद्ध वचनात जो पवित्र आचार सांगितला आहे, सन्मार्गावर येण्यासाठी आग्रह धरला जातो आणि धृतांगातील काही चांगले गुणधर्म आहेत, या सर्व गोष्टी यात येतात. महाराज, वरील तत्वांच्या आधाराने तुम्हाला समजावून सांगत असता मला काही गोष्टी आपल्या बुद्धी सामर्थ्याने सुद्धा दाखवून द्याव्या लागतील. याप्रमाणे तुम्हाला समजावून सांगितलेला विषय तुम्हाला समजला तर तो मोठा अर्थपूर्ण, रोचक आणि प्रतिष्ठित असा सर्व उपयोगी सिद्धांत ठरेल. महाराज, जे कुशल लेखक असतात ते आपल्या बुद्धी कौशल्याने एखादा लेख पूर्ण लिहून घेतात व पूर्ण उपयोगी करून घेतात. याप्रमाणे तो लेख सुंदर, परिपूर्ण आणि दोषरहित सिद्ध होतो. महाराज, त्याचप्रमाणे मला स्वतःच्या बुद्धी कौशल्याने सुद्धा काही गोष्टी दाखवून द्याव्या लागतील आणि जेव्हा हा विषय तुम्हाला समजला तर तो मोठा अर्थपूर्ण, परिपूर्ण व रोचक आणि प्रतिष्ठित असा सर्व उपयोगी सिद्धांत ठरेल. महाराज, श्रावस्ती नगरात भगवंतांचे 5 करोड आर्य श्रावक उपासक आणि उपासिका राहत असत. त्यातील 1,57,000 उपासक उपासिका अनागामी फळावर प्रतिष्ठित झाले होते. हे सर्व गृहस्थच होत, प्रयोजित नाही. याशिवाय कंडब वृक्षाखाली भगवान बुद्धांनी एमक प्रातिहार्य म्हणजेच अलौकिक सिद्धी दाखवली असता 20 कोटी देवता आणि मनुष्यांना सत्यज्ञान प्राप्त झाले होते. ते सर्व ग्रस्तच होते, प्रयोजित नाही. याशिवाय महाराहुलवाद, महामंगलसूत्र, समचित पर्याय, पराभव सूत्र, पुराभेद सूत्र, कलह विवाद सूत्र, चूलव्यूह सूत्र, महाव्यूह सूत्र, तुवरक सूत्र आणि सारीपुत्त सूत्र इत्यादी सूत्रांचा उपदेश केल्यानंतर अनंत देवगणांना धम्मज्ञान झाले होते. याशिवाय राजगृह नगरात 3,50,000 भगवान बुद्धांचे उपासक उपासिका आर्य श्रावक होते. त्या ठिकाणी धनपाल नावाच्या हत्तीचे दमन केल्यानंतर 90 कोटी देवगणांना दगडांच्या चैत्याजवळ पारायण सुत्ताचा पाठ केल्यानंतर 14 कोटी देवगणांना
धम्मज्ञानाचा साक्षात्कार झाला होता. इंद्रशाल गुहेत 80 कोटी देवतांना बनारसच्या ऋषी पतमुर्गदाय येथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केल्यानंतर 18 कोटी ब्रह्मा आणि अगणित देवतांना तसेच 33 भवनात देवगृहात पांडू कंबल शीलसनावर बसून अभिधर्माचा उपदेश केल्यानंतर देवगणांना आणि देवभवनातून उतरत असताना सांकेतनगरच्या द्वारावर लोक विवरण प्रतिहार्य सिद्धीमुळे प्रसन्न होऊन 30 कोटी देवता आणि मनुष्यांना ज्ञानचक्षु उत्पन्न झाले होते. याशिवाय शाक्यांच्या कपिलवस्तू नगरातील निग्रोधारामात बुद्धवंश देशना आणि महासमय सूत्राची देशना केल्यानंतर अनंत देवतांना धम्माचे ज्ञान लाभले होते. याशिवाय सुमन नावाचा माळी गरहदिन्न आनंदशेठ जंबुका जीवक मेंढुक देवपुत्र मट्ट कुंडली देवपुत्र सुलसा नावाची वेशा श्रीमा नावाची वेशा कोष्टकाची मुलगी लहान सुभद्रा सांकेल ब्राह्मणाच्या अंत्येष्टीकरिता आलेले लोक सुनापरंतक आणि शुक्राशी भेट घेऊन तिरोकुंडसुत्त आणि रतनसुत्ताचा उपदेश केल्यानंतर 84,000 देवता आणि मनुष्यांना भगवान बुद्धांनी धम्मज्ञान करून दिले होते. महाराज भगवान बुद्ध आपल्या जीवनकाळात 3 मंडल आणि 16 महाजनपदात जेथे जेथे गेले तेथे तेथे अनेक देवता आणि मनुष्यांना निर्वाण पदापर्यंत पोचविल्याचा दाखला आहे. महाराज हे सर्व देवता आणि माणसे गृहस्थच होते, प्रवजित नव्हते. महाराज या कोटीच्या संख्येने असणारे देवता आणि मनुष्य या सर्वांनी गृहस्थी जीवनाचा उपभोग घेत असतानाच निर्वाण लाभ करून घेतला होता. भंजनाक्षण जगातील सर्व कामभोगांचा उपभोग करणारे गृहस्थी मनुष्यसुद्धा परमशांत निर्वाण पदाचा साक्षात्कार करून घेत असतात. जर असे असेल तर भिक्खू लोक धृतांग साधना करण्याच्या चक्रात व्यर्थच का बरे पडून राहतात. वरील गोष्टी खऱ्या आहेत तर ते धृतांग व्रत निरर्थक ठरत नाही काय. भंजनाक्षण औषध घेतल्या वाचून जर रोग बरे होतात तर उलटी करून जुलाब देऊन शरीरास अशक्त करून घेण्यात कोणती बुद्धिमानी आहे. जर बुक्क्यांनी ठोसे मारूनच शत्रूला पराजित करता येते तर तलवार, भाला, तीर, धनुष्य, काठ्या आणि गदा यांचे काय प्रयोजन. जर एखाद्या झाडावर काठी, आडव्या किंवा तिरपट फांद्या, खोड, वाळलेल्या फांद्या आणि वेलीच्या सहाय्याने काठी चढता येत असेल तर भल्या मोठ्या शेडीसाठी शोधाशोध करीत फिरण्याची गरज काय. कठोर भूमीवर पवडुता शनीचं जर शांतपणे झोप येत असेल तर गादी व उशीची काय आवश्यकता. जर कोणी एखादा माणूस भयानक धोकादायक आणि घनदाट जंगलातून एकटाच प्रवास करू शकत असेल तर सजून धजून हत्यारबंद सैन्याची वाट पाहत बसून वेळेचा अपव्यय करण्यात कोणती बुद्धिमानी होय. एखादी दुथडी भरून वाहत जाणारी नदी जर पोहूनच पार करता येत असेल तर नाव किंवा पुलासाठी नदी काठाने व्यर्थ फिरण्यात काय अर्थ. जर कोणी आपल्याजवळ असलेल्या संपत्तीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकत असेल तर दुसऱ्याची ताबेदारी करीत इकडे तिकडे खुशमतखोरी करीत फिरण्याचे काय काम. जर नैसर्गिक झऱ्याचे शुद्ध व निर्मळ पाणी मिळत असेल तर व्यर्थच मोठमोठे तलाव, विहिरी किंवा बावड्या खोदण्याचे कामच काय आहे. भंजनाक्षण याप्रमाणे कामभोगाचे सुखमय जीवन जगणाऱ्या संसारी लोकांना जर परमशांत अशा निर्वाणपदाचा साक्षात्कार करून घेता येतो तर धृतांग साधनेचे कठोर आचरण करण्यात अर्थ काय.
भंते नागशेठ म्हणाले की महाराज, यथार्थाने पाहिले असता धुतांगाचे 28 गुण आहेत. त्यामुळे सर्व बुद्धांनी त्यांची प्रशंसा स्तुती केली आहे. भंते ते 28 गुण कोणते बरं? तर भंते नागशेठ म्हणतात, धुतांग पालन करावयाचे 28 गुण आहेत महाराज. नंबर 1, धुतांग पालन करणाऱ्याची जीविका शुद्ध असते. नंबर 2, धुतांग पालन करणाऱ्यांना सुखद फळाचा लाभ होतो. नंबर 3, धुतांग पालन करणारात कोणताही दोष राहत नाही. नंबर 4, तो कोणालाही कष्ट देत नाही. नंबर 5, तो निर्भय राहतो. नंबर 6, धुतांग पालन करीत असता दुसऱ्या कोणालाही कष्ट होत नाहीत. नंबर 7, धुतांगाचे साधन धर्माकडे घेऊन जाणारे असते. नंबर 8, धुतांग पालन करणाऱ्याचे कधी अधपतन होत नाही. नंबर 9, धुतांग पालन करणारास कधी अपयश येत नाही. नंबर 10, धुतांग माणसाचे रक्षण करते. नंबर 11, धुतांग पालन करणारा इच्छित वस्तूचा तात्काळ लाभ करून घेऊ शकतो. नंबर 12, धुतांगाचे पालन करणारा सर्व प्राण्यांना आपला वश करू शकतो. नंबर 13, धुतांगाचे पालन करून मनुष्य आत्मसंयम करणे शिकतो. नंबर 14, धुतांगाचे जीवन भिक्खूंच्या अनुकूल असते. नंबर 15, धुतांगाचे पालन करणारा कोणावर भार व्यर्थ ठरत नाही. नंबर 16, धुतांग पालन करणारा मुक्त आणि स्वतंत्र राहतो. नंबर 17, धुतांग सांसारिक तृष्णेचा नाश करते. नंबर 18, द्वेष दूर करतो. नंबर 19, मोहाचे पास तोडतात. नंबर 20, धुतांग पालन करणारा अभिमान राहत नाही. धुतांग पालन करणारात अभिमान राहत नाही. नंबर 21, धुतांग पालन करणाऱ्याचे वाईट विचार नष्ट होतात. नंबर 22, शंका दूर होतात. नंबर 23, आळस नष्ट होतो. नंबर 24, असंतोष नाहीसा होतो. नंबर 25, सहनशक्तीची वाढ होते. नंबर 26, त्याचे पुण्य अतुल्य आहे. नंबर 27, त्याचे पुण्य अनंत आहे. आणि नंबर 28, धुतांग सुखदुःखाचा नाश करून निर्वाण पदापर्यंत नेऊन पोचवितो. महाराज, हेच धुतांगाचे यथार्थ 28 गुण आहेत. म्हणूनच सर्व बुद्धांनी यांची भरपूर प्रशंसा स्तुती केली आहे. साक्षात्कार होतो. म्हणते ते 18 गुण कोणते बरं? धुतांग पालन करणारातील 18 गुण. महाराज, नंबर 1, त्याचा आहार पवित्र आणि शुद्ध असतो. नंबर 2, त्याच्यासमोर मार्ग निश्चित असतो. नंबर 3, त्याचे शरीर व वचन संयमित असते. नंबर 4, त्याचे मन पवित्र राहते. नंबर 5, त्याचा उत्साह कायम राहते. नंबर 6, ते निर्भय राहतो. नंबर 7, त्याची चित्तवृत्ती, त्याची आत्मदृष्टी, मिथ्यादृष्टी नष्ट होते. नंबर 8, त्याच्यातील हिंसक वृत्ती एकदम शांत होते. नंबर 9, त्याच्यात मैत्री भावना सतत जागृत राहते. नंबर 10, त्याचा आहार प्रमाणबद्ध असतो. नंबर 11, सर्वच प्रामाणायात तो प्रतिष्ठित होतो. नंबर 12, विचारपूर्वक ते भोजन करतो. नंबर 13, तो सदैव जागृत असतो. नंबर 14, तो गृहत्यागी असतो. नंबर 15, चांगल्या देवतांच्या वासस्थानीच त्याचे वास्तव्य असते. नंबर 16, तो पापाची घृणा करतो. नंबर 17, त्याला विवेकात आनंद वाटतो. आणि नंबर 18, सदा सर्व काळ तो सावध असते. महाराज, जे धुतांगांचे चांगल्या प्रकारे पालन करतात त्यांच्या अंगी वरील 18 गुण येत असतात. महाराज, 10 प्रकारचे लोक धुतांग पालन करण्यास योग्य असतात. म्हणते 10 प्रकारचे लोक कोणते बरे? धुतांग पालन करण्यायोग्य 10 व्यक्ती. महाराज, नंबर 1, जो श्रद्धावान आहे. नंबर 2, पापभीरू आहे. नंबर 3, धैर्यवान आहे. नंबर 4, खोटी दिखावट न करणारा. नंबर 5, ध्येयवादी. नंबर 6, निर्लोभी. नंबर 7, जिज्ञासू. नंबर 8, दृढ संकल्पी. नंबर 9, चिडखोर नसलेला. आणि नंबर 10, मैत्री भाव जागृत ठेवणारा. महाराज, हेच 10 प्रकारची व्यक्ती धुतांग पालन करण्यास योग्य असतात.
महाराज, ज्या कामभोगी संसारी लोकांना परमशांत असे निर्वाणपद प्राप्त होते त्यांनी निश्चितच पूर्वजन्मी 13 धुतांगाचे पालन केले असले पाहिजे. त्यांनी आपल्या पूर्वीच्या जन्मी आपला आचार आणि मार्ग शुद्ध करून घेतल्यामुळे आता ते संसारी ग्रस्त असून देखील त्यांना परमार्थ निर्वाणपदाचा साक्षात्कार घडून आला. धनुधराची शिकवण. महाराज, कोणीही धनुर्धर आपल्या शिष्यांना प्रथम एखाद्या मैदानात शिकवित असतो की धनुष्याचे प्रकार किती आहेत, धनुष्य कसे चढवावे, कसे धरावे, मूठ कशी बांधावी, बोटे कशी ठेवावी, पायाचा कसा पवित्र धरावा घ्यावा, दोरीवर तीर कसा चढवावा, तीर चढवल्यानंतर तो कसा ओढावा, कशी निशाणावर दृष्टी ठेवावी आणि निशाणावर कसा तीर मारावा, प्रथम गवताचा, तणशिचाचा, मातीचा किंवा पाट्यांचा मनुष्य बनून त्यावर निशाणा माराव्यास शिकवतात. तेव्हा तो शिष्य धनुर्विद्येत पारंगत होतो. तेव्हा त्याला राजाच्या पुढे नेऊन उभा करतो. त्याला पाहून राजा खुश होतो आणि त्याला चांगले घोडे, रथ, हत्ती, धनधान्य, सोने, अशर्फी, दासी, नौकर, स्त्री आणि शेतीवाडी इत्यादी देऊन त्याचा बहुमान करतो. महाराज, याप्रमाणे जे कामभोगी संसारी गृहस्थ परमशांत निर्वाणपद प्राप्त करून घेतलेले पाहण्यात येतात त्यांनी निश्चितच पूर्वजन्मी 13 धुतांगाचे पालन केले असते पाहिजे. त्यांनी आपल्या पूर्वजन्मी आचाराने मार्ग शुद्ध करून घेतला असल्या कारणाने सध्या ते सांसारिक गृहस्थ जीवन जगत असून देखील परमार्थ निर्वाण पदाचा साक्षात्कार करून घेतात. महाराज, ज्यांनी आपल्या पूर्वजन्मी कधी धुतांगाचे पालन केले नाही ते लोक येथे केवळ एका जन्मात अरहंत बनणे शक्य नाही. महाराज, शुद्ध अंतकरणाने सन्मार्गावर चालत असल्यामुळे तसेच गुरुच्या सहवासात राहिल्यामुळे आणि सज्जन मित्रांची संगत घडून आल्यामुळे निर्वाणाचा साक्षात्कार घडून येत असतो. वैद्यकीय शिकवण. महाराज, कोणी वैद्य प्रथम एखादा चांगला गुरु पाहून त्याच्याकडे जातो, नंतर त्याला काही वेतन किंवा सेवा कबूल करून त्याच्याजवळ याप्रमाणे सर्व विद्याचे शिक्षण घेतो की सुरी कशी धरावी, चिरा कसा मारावा, निशाण कसे लावावे, शस्त्रक्रिया कशी करावी, रुतलेली वस्तू कशी धरून ओढावी, जखम कशी धुवावी, ती कशी सुकवावी, त्यावर मलम कसा लावावा, आजाऱ्यास वांती कशी कराव्यास लावावी, जुलाब कसा द्यावा व औषधी कशी द्यावी इत्यादी सर्व गोष्टी अगोदर शिकवाव्या लागतात. महाराज, गुरुकडून या सर्व गोष्टीचे ज्ञान शिकून घेतल्यानंतरच तो स्वतंत्रतापूर्वक एखाद्या आजारावर इलाज करू शकतो. महाराज, याप्रमाणे जे कामभोगी संसारी गृहस्थ परमशांत निर्वाणपद प्राप्त करून घेतलेले दिसून येतात त्यांनी निश्चितच आपल्या पूर्वजन्मी धुतांग व्रताचे पालन केले असले पाहिजेत. त्यांनी आपल्या पूर्वजन्मी आपला आचार व मार्ग शुद्ध करून घेतला असल्या कारणाने ते येथे गृहस्थ जीवन व्यतीत करीत असताना सुद्धा परमार्थ निर्वाणपदाचा साक्षात्कार करून घेतात. महाराज, ज्यांनी स्वतःला धूतगुणांनी शुद्ध करून घेतले नाही त्यांचा कधी धम्मात प्रवेश होऊ शकत नाही. महाराज, ज्याप्रमाणे पाणी घातल्याशिवाय बीज उगू शकत नाही त्याचप्रमाणे धूतगुणांनी स्वतःला शुद्ध करून घेतल्याशिवाय कोणालाही धर्माचे दर्शन घडून येऊ शकत नाही. महाराज, पुण्यकर्माशिवाय चांगली गती मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे धूतगुणांनी स्वतःला शुद्ध करून घेतल्याशिवाय धम्माचे दर्शन होऊ शकत नाही. महाराज, समस्त जीवांचा महापृथ्वीचा आधार आहे. तसेच मुमुक्षाकरिता धुतांग आधार आहे. मुमुक्षांना धुतांग म्हणजे पाण्यासमान क्लेशरूपी मळ धुवून काढण्याकरिता साधन आहे. क्लेशरूपी काटेरी झुडपे जाळून त्याची राख करून टाकण्याकरता अग्निप्रमाणे क्लेशरूपी धूळ उडवून टाकण्याकरता धुतांग म्हणजे वाऱ्यासमान आहे. क्लेशरूपी रोग दूर करण्याकरता औषधासमान आहे. क्लेशरूपी विष उतरवण्यासाठी अमृतासमान आहे. भिक्खूंना उपयुक्त गुणांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतासमान आहे. सर्व फळ प्रदान करणारा मणी आहे.
भवसागर पार करून जाण्यासाठी नावे समान आहे. जरा मरणापासून घाबरलेल्या लोकांना सुरक्षित राहण्यासाठी जागे समान आहे. क्लेशांनी त्रस्त झालेल्या लोकांना ममतेचा हात फिरवणाऱ्या माते समान आहे. पुण्य मिळवून घेण्यासाठी सर्व भिक्खूंचे गुण उत्पन्न करून देण्याकरता वडिला समान आहे. भिक्खूंचे उपयुक्त गुण शोधून आणून देणाऱ्या मित्रा समान आहे. क्लेश मळांनी लिप्त न होणाऱ्या कमळा समान आहे. क्लेशांचा दुर्गंध दूर करण्यासाठी गुलाब पुष्पा समान आहे. आठही प्रकारच्या हवेमुळे न हलणाऱ्या पर्वतराजा समान आहे. एकदम मुक्त आणि स्वतंत्र करून सोडण्यासाठी अंतराळ समान आहे. मळांना वाहून नेण्याकरता नदी समान आहे. क्लेशरूपी भयानक जंगल आणि आवागमनाच्या मरुभूमीतून बाहेर पडण्याकरता निर्भय आणि सोबत करणाऱ्या वाटाड्या समान आहे. निर्वाण नगरापर्यंत पोचून देणाऱ्या निर्भय आणि सोबत करणाऱ्या टाळ्या समान आहे. संस्कारांचा खराखुरा स्वभावगुण दाखवून देणाऱ्या स्वच्छ आरशा समान आहे. क्लेशरूपी तलवार आणि काठीचे वार झेलून घेण्यासाठी ढाली समान आहे. तिन्ही प्रकारच्या तापास थंड करण्यासाठी शीत चंद्रा समान आहे. मोहरूपी अंधकाराचा नाश करण्याकरता सूर्या समान आहे. सामान्य गुणरूपी रत्नाकरता महासागरा समान आहे. म्हणूनच धुतांग इतके अनंत गंभीर आणि महान आहेत. महाराज, याप्रमाणे विशुद्धीची निर्वाण कामना करण्याकरता धुतांग व्रत अत्यंत उपकारक सिद्ध होणारे आहे. सर्व प्रकारचे कष्ट, संताप, असंतोष, भय, भव, संसाराची यातायात नष्ट करण्याचे सामर्थ्य धुतांगातच आहे. मनातील क्लेश दूर करणारे, सर्व मळ नायस करणारे, शोकाचा विनाश करणारे, दुःख दूर करणारे, रागाला थारा न देणारे, द्वेष, मोह तसेच अभिमान पळवून लावणारे, आत्मदृष्टी श्रम घालून समस्त पापांची मुळे कापून टाकणारे असे धुतांगच आहे. धुतांग यशस्वी वृद्धी करते. हित व सुखदायक आराम देणारे, प्रीती निर्माण करून कुशल मंगल घेऊन येणारे आहे आणि निर्दोष उत्तम फळ प्रदान करणारे धुतांग सद्गुणाची खाण आहे. अनंतर आणि अगाध श्रेष्ठ गुण प्रदान करणारे आहे. महाराज, ज्याप्रमाणे लोक शरीर धारण करण्याकरता भोजन करतात, शक्तिवर्धनाकरता औषध घेतात, परस्पर उपकारासाठी मित्र जोडतात, पलीकडे जाण्यासाठी नावेत बसतात, सुगंधासाठी पुष्पमाळा धारण करतात किंवा अत्तर लावतात, भयमुक्त होण्याकरता सुरक्षित जागेवर जातात, आधारासाठी पृथ्वीवर उभे राहतात, कला शिकण्याकरता गुरुकडे जातात, यशासाठी राजाची सेवा करतात, मागेल तेवढी किंमत घेण्यासाठी मनरत्न जवळ बाळगतात, त्याचप्रमाणे उत्तम लोक भिक्खू जीवन सार्थक करून घेण्याकरता धुतांगाचे पालन करतात. महाराज, जसे बीज रुजवण्यासाठी पाणी गाळण्यासाठी अग्नी, शरीरात शक्ती येण्यासाठी भोजन, शरीरात शक्ती येण्यासाठी भोजन, बांधण्यासाठी वेल, कापून काढण्यासाठी कोयता, तहान शमवण्यासाठी पाणी, हिंमत वाढवण्यासाठी पैशाचे भांडार, नदीच्या पलीकडे जाण्यासाठी नाव, रोग नष्ट करण्यासाठी औषध, आरामात प्रवास करण्यासाठी वाहन, भयापासून बचावासाठी सुरक्षित थळ, रक्षणासाठी राजा, लाठी, दगड, तीर व भाल्यांचा वार रोखण्यासाठी ढाल, शिकण्यासाठी गुरु, पालन करण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी आरसा, शोभेसाठी अलंकार, शरीर झाकण्यासाठी वस्त्र, शेतावर चढण्यासाठी शिडी, तोलून घेण्यासाठी तराजू, जप करण्यासाठी मंत्र, दुसऱ्यांनी दिलेल्या धमकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी शस्त्र, अंधार दूर करण्यासाठी प्रदीप, उष्णता दूर करण्यासाठी हवा, पैसा मिळवण्यासाठी कौशल्य, जीव वाचवण्यासाठी औषध, रत्नासाठी खान, अलंकारासाठी रत्ने, सोने इत्यादी पालन करण्यासाठी आज्ञा आणि दुसऱ्यांना वश करण्यासाठी सद्गुण आहेत. त्याप्रमाणे सामान्यरूपी बीज रुजवण्यासाठी धुतांग व्रत आहे. तसेच क्लेशरूपी मळ जाळून टाकण्यासाठी, भ्रम आणि शंका मिटवण्यासाठी, तृष्णेची व्याकुळता नष्ट करण्यासाठी, ज्ञानाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी,
पूर्ण विश्वसनीय स्थान, चारही भयंकर नद्यांची धार पार करण्यासाठी, क्लेशरूपी रोग शांत करण्यासाठी, निर्वाण सुख प्राप्त करण्यासाठी, जन्म, जरा, व्याधी, मरण, शोक, हृदय पिळवून रडणे, दुःख, बेचैनी आणि संतापाच्या भयापासून वाचण्यासाठी, सामान्य गुणांच्या रक्षणासाठी, श्रमण जीवनातील सर्व बाबी शिकून घेण्यासाठी, त्याचे पालन करण्यासाठी, समर्थ विदर्शना, मार्गफळ आणि निर्वाणाचे दर्शन घेण्यासाठी, सर्व जगात शोभा वाढवण्यासाठी, सर्व नरकांना झाकून टाकण्यासाठी, सामान्य फळाचे उच्च शिखर गाठण्यासाठी, वक्र आणि नीच चित्तास तोडण्यासाठी, उत्तम धर्माच्या चिंतनास काळ घालवण्यासाठी, क्लेशरूपी जिंकण्यासाठी, अविद्येचा अंधकार नष्ट करण्यासाठी, 3 प्रकारच्या अग्निसंतापास थंड करण्यासाठी, उच्च सूक्ष्म आणि शांत समापत्ती मिळवून घेण्यासाठी, सर्वच सामान्य गुणांच्या रक्षणासाठी, श्रेष्ठ अशा बोधांग रत्नाच्या प्राप्तीसाठी, योगीजनांच्या अलंकारासाठी, निर्दोष निपुण सूक्ष्म शांतिपद गाठण्यासाठी, सामान्य भाव आर्य धम्म वश करून घेण्यासाठी धुतांग व्रताचे आचरण आवश्यक आहे. महाराज, एक एक धुतांग या सर्व गुणांच्या वृद्धीसाठीच आहेत. महाराज, याप्रमाणे धुतांगाचे गुण अतुल्य, अनंत, अजोड, भारदस्त, श्रेष्ठ आणि महान आहेत. पापी माणसाच्या धुतांगाचे वाईट फळ. महाराज, जो पापी इच्छेचा गुलाम, दिखाऊ, लोभी, खादाड, स्वार्थामागे धावणार, कीर्तीमागे धावणारा, नावासाठी हपापलेला, अपात्र, अनुचित व्यवहार करणारा, चांगले सोडून वाईटाकडे जाणारा, नालायक आणि आडमुठ्ठा मनुष्य धुतांग व्रत ग्रहण करतो, तो कर्मामुळे मिळणाऱ्या शासनाच्या दुप्पट शासन भोगत असतो आणि त्याच्यातील जे काही चांगले सद्गुण शिल्लक असतात ते सुद्धा गमावून बसतो. येथेच त्याची लोकात असलेली प्रतिष्ठा नष्ट होते. लोक त्याचे हसू उडवतात, निंदा करतात, त्याच्यावर बहिष्कार घालतात आणि हाकलून देतात. एवढंच नव्हे तर दुसऱ्या जन्मातसुद्धा 100 योजनेपर्यंत पसरलेल्या अविची नरकाच्या तापलेल्या अग्नीच्या लाटात लाखो कोटी वर्षापर्यंत वर खाली आजूबाजूला फेसाप्रमाणे उकडत पक्व होत राहतो. जेव्हा तेथून त्याची सुटका होते तेव्हा तो एखाद्या प्रेतासारखा वरून दिसण्यास भिक्खूप्रमाणे दिसत असतो, परंतु शरीर आणि प्रत्यागानाने एकदम काळाकुट्ट आणि एकदम कृश, डोके मोठे फुललेला आणि शरीराने भंगलेला असलेला दिसतो. नेहमी तो भुकेने व तहानेने व्याकुळ राहतो. पाहण्यात अत्यंत कुरूप व भयावह वाटतो. त्याचे कान फाटलेले असतात, त्याचे डोळे अंधुक व खोल गेलेले असतात, त्याच्या सर्व शरीरात रक्तपू भरलेला असतो व अंगावर कीड पडलेले असतात. हवेने भटकलेल्या अग्निसमान त्याच्या पोटात अग्नी भडकला असतो, तरी पण त्याचे तोंड सुईच्या टोकाप्रमाणे बारीक असल्यामुळे त्याची तहान व भूक कधी शमत नाही. तो स्वतःच्या बचावासाठी एखाद्या सुरक्षस्थळी सुद्धा पळून जाऊ शकत नाही. त्याला वाचवणारा कोणी सहाय्यकर्ता लाभू शकत नाही. अत्यंत दयनीय स्थिती, रडत व हुंदके देत राहतो. याप्रमाणे तो केवळ जगात हृदय पिळवटून आक्रोश करीत भटकत राहतो. महाराज, जर कोणी बेकार, निकम्मा, वाईट, नालायक आणि नीच मनुष्य राजाच्या गादीवर बसला तर त्याला निव्वळ यातना भोगाव्या लागतात. त्याचे हात, पाय, नाक, कान कापले जातील. बिलंग, थालिक, शंख, मुंडिक, राहुमुख, ज्योतिमालिका, हस्तप्रौदिका, एकवर्तिका, चौरक, वासिका, येन्नेक, बली, समशिख, हापनक, खापतचिक, पलिवत्तिक, पलालपीठ इत्यादी राजदंड त्याला दिले जातील. उकळते तेलसुद्धा त्याच्या अंगावर शिपडण्यास येईल. कुत्राद्वारे त्याचे लचके तोडले जातील. शूळावर चढविल्या जाईल आणि
असेच नाना प्रकारचे दुःख त्याला भोगावं लागतील. याचे कारण काय, तर हेच की तो निकम्मा, दृष्ट, बेकार, वाईट, नालायक आणि नीच असूनसुद्धा एवढ्या मोठ्या आणि उच्च राजपदावर चढून बसला होता. त्याने आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले होते. महाराज, याप्रमाणे जो पापेशु, स्वैर, दिखाऊ, लोभी, खादाळ मनुष्य धृतांग धारण करतो, तेव्हा तो आपल्या पूर्वीच्या दुष्टकर्मामुळे भोगावं लागणाऱ्या दंडाच्या दुप्पट दंड भोगत असतो आणि जे काही थोडे सद्गुण त्याच्या शिल्लक असतात ते सुद्धा गमावून बसतो. तो कोणत्याही सुरक्षित जागी पळूनही जाऊ शकत नाही. त्याच्या सायार्थ धावणे कोणी येऊ शकत नाही. तो अत्यंत दयनीय स्थितीत हुंदके देत रडत असतो. याप्रमाणे तो संसारात हृदय पिळवटून आक्रोश करीत भटकत राहतो. योग्य व्यक्तीच्या धृतांग पालनाचे उत्तम फळ. तर महाराज, याविरुद्ध जो योग्य, उत्तम, चांगला, लायक, सदाचारी, अल्पेच्छ, संतुष्ट, एकांतप्रिय, सांसारिक भोगात लिप्त न होणारा, उत्साही, आत्मसंयमी, सज्जन, सरळ हृदयी, मिताहारी, निस्वार्थी, कीर्तीच्या मृगजळा मागे न धावणारा, श्रद्धावान, श्रद्धापूर्वक प्रवजित झालेला आणि शासनात टिकून राहण्यासाठी दृढ संकल्प करून धृतांग व्रताचे आचरण करणारा असा पुरुष पूजनीय ठरतो. देवता आणि मनुष्यांना प्रिय होतो. त्यांच्याकडून तो सन्मानित व प्रतिष्ठित होतो. स्नान संध्या आटोपलेल्या मनुष्यासाठी मल्लिका पुष्पासमान, भुकेल्यास भोजनासमान, तहानेने व्याकुळ झालेल्यास सुगंधित निर्मळ व शीतल जलासमान, विष चढलेल्यांसाठी औषधासमान, वेगाने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी अश्वरथासमान, धनलोभी माणसाला मणिरत्नासमान, अभिषेक करून घेणाऱ्या स्वतशस्त्रासमान आणि धम्मप्रेमी मनुष्याला अनुत्तर अशा अनंत फळ प्राप्तीसमान धृतांगाचे आचरण आहे. त्याला 4 स्मृतिप्रधानाची भावना सिद्ध होते. 4 सम्यक प्रधान, 4 वृद्धिपद, 5 इंद्रिय, 5 बल, 7 सप्तबोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग सर्वच अवगत करून घेता येतात. तसेच शमत आणि विपश्यना केल्यामुळे त्याचे अध्ययन सफल होते. 4 सामान्य फळ, 4 प्रतिसंविदा, 3 विद्या, 6 विज्ञा आणि श्रमणाच्या सर्व गुणांचा तो अधिकारी होतो. जणू काही विमुक्तीच्या श्वेत शस्त्राखाली त्याचा अभिषेक होतो. महाराज, उच्च कुळातील क्षत्रियांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सर्व नगर आणि खेड्यातील शिपाई आणि चपराशी त्यांची सेवा करावयास कटिबद्ध असतात. 38 राजांची सभा, नट आणि नर्तक, भाट, स्तुती पाठक, श्रमण, ब्राह्मण आणि नाना प्रकारचे लोक त्यांच्या समोर सदैव हजर असतात. पृथ्वीतलावर जी काही बंदरगावे, रत्नखानी, प्रजेपासून मिळणारा कर आणि नाक्यांचे उत्पन्न या सर्वांचा तो मालक बनतो. परदेशी आणि अपराधी लोकांचा तो एकमात्र भाग्यविधाता होतो. महाराज, याप्रमाणे जो पुरुष योग्य, उत्तम, लायक, सदाचारी धृतांग व्रताचे आचरण करतो त्याला दुप्पट पूजेचा मान मिळतो. देवता आणि मनुष्यांनाच प्रिय बनतो. त्याच्याकडून सन्मानित होतो व प्रतिष्ठा पावतो. 4 स्मृतिप्रधान, 4 सम्यक प्रधान, 7 बोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्गावर त्याचा अधिकार होतो. शमत आणि विदर्शनाची त्याला प्राप्ती होते आणि मिळवलेली विद्या सफल होते. 4 सामान्य फळ, 4 प्रतिसंविद, 3 विद्या, 6 अभिज्ञा आणि श्रमण्याचे सर्वच सद्गुण त्याच्या स्वाधीन होतात. विमुक्तीच्या निर्मळ श्वेत शस्त्राखाली जणू काही त्याचा अभिषेकच होत असतो. महाराज, धृतांग 13 आहेत. त्यांच्या आचरणाने शुद्ध होऊन भिक्खू निर्वाणरूपी महासागरातील उठणाऱ्या नाना प्रकारच्या तरंगांचा आनंद लुटतो. रूप आणि अरूप अशा 8 प्रकारच्या समाधीचा आनंद घेतो. त्याला सर्वच वृद्धिशक्ती वश होतात. ऐकण्याची दिव्य शक्ती, दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणून घेण्याची शक्ती, पूर्व जन्मातील घडलेल्या घटनांची स्मृती, दिव्य चक्षु प्राप्त होत असते आणि त्याचे सर्वच आश्रव क्षीण पावतात. म्हणते ते 13 धृतांग कोणते? तर महाराज, ते 13 धृतांग येण्याप्रमाणे. महाराज, नंबर 1 पांशुकुलिक, नंबर 2 ते चिवरिक, नंबर 3
पिंडपातिक नंबर 4, सपदान चारिक नंबर 5, एकासनिक नंबर 6, पात्रपिंडिक नंबर 7, पच्छा भत्तिक नंबर 8, आरण्यक नंबर 9, रुखमुलिक नंबर 10, अब्भो काशिक नंबर 11, सोसानिक नंबर 12, यथासंतिक आणि नंबर 13, नेसजिक. महाराज या 13 दूतांगाचे पालन केले असता श्रामण्याच्या सर्व फळांचा लाभ होतो. शांत, सुख, समापत्ती, निर्वाण यावर त्याचा अधिकार होतो. महाराज ज्याप्रमाणे भाड्याचे पैसे साठून कोणी एखादा खलाशी बंदराचा मालक बनतो आणि त्यानंतर महासागरातून वंग, तक्कोल, चीन, सौवीर, सुराष्ट्र, अलसद, कोलपट्टण किंवा स्वर्णभूमी, ब्रह्मदेश इत्यादी या कोणत्या देशात हवे असेल तेथे सहज जात असतो. त्याप्रमाणे 13 धृतांग व्रताचे पालन करणारे जिज्ञासू भिक्खू श्रामण्याचे सर्व फळ प्राप्त करतो आणि शांत, सुख, समापत्ती व निर्वाण यावर अधिकार मिळवून घेतो. महाराज ज्याप्रमाणे एखादा शेतकरी सर्वप्रथम शेतातील गारगोटे, दगड आणि दुसरे गवत इत्यादी कचरा काढून फेकतो व त्यानंतर नांगरून वखरून शांत बीज पेरतो, शेताभोवती कुंपण घालतो, शेताचे रक्षण करतो, भरलेले पीक कापून त्याची मळणी करून नंतर ते धान्य घरी आणून कोठारात भरून ठेवतो, तेव्हा जेवढे काही निर्धन, दरिद्री आणि असहाय्य लोक असतात ते सर्व याची दया आपणावर कधी होणार याची वाट पाहतात. ते सर्व त्याच्या अधीन होतात. त्याचप्रमाणे या 13 धृतांग व्रताचे आचरण करणारा भिक्खू सर्व श्रमण फळाची प्राप्ती करून घेतो आणि सुख, शांती, समापत्ती व निर्माणाची उत्तम पीक स्वतःच्या पदरी पाडून घेत असतो. महाराज ज्याप्रमाणे राजपरिवारातील क्षत्रिय राज्याभिषेक झाल्यानंतर अधिकारी वर्गाला सुद्धा दंड देण्यास समर्थ होतो, आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्यावर हुकूमत चालवितो, तेव्हा सर्व पृथ्वी त्याच्या अधीन होते. त्याचप्रमाणे या 13 धृतांग व्रताचे आचरण करीत असलेल्या भिक्खूंना सर्वच श्रामण्य फळाचा अनायासे लाभ होत असतो आणि शांत, सुख, समापत्ती आणि निर्वाण या सर्वच विषयावर त्याचा अंमल चालतो. स्थविर उपसेनाचे धृतांग पालन. महाराज वंगत पुत्र स्थविर उपसेन धृतांग व्रताने पवित्र झाल्यानंतर श्रावस्ती येथील भगवान बुद्धांच्या सेवक भिक्खूंच्या नियमाची पर्वा न करता थेट भगवंतापाशी आपल्या भिक्खू सह गेले आणि त्या सर्वांनी आदरपूर्वक प्रणाम केल्यानंतर ते एके बाजूस बसले. त्यावेळी भगवान तथागत एकांतवासात होते. याप्रमाणे नियंत्रित आणि सुशिक्षित अशा उपसेनाच्या भिक्खूंना पाहून तथागत बुद्ध प्रसन्न व आनंदित झाले व अतिशय प्रेमळपणाने म्हणाले होते, हे उपसेन, तुझे भिक्खू अत्यंत शिस्तबद्ध, सुशिक्षित दिसतात. तू यांना कसे काय शिकवले? देवादिदेव भगवान बुद्धांचा प्रश्न ऐकू उपसेनाने सत्य गोष्ट सांगितली होती की, हे भगवान, जो कोणी भिक्खू किंवा गृहस्थ माझ्याकडे माझ्या शिष्य होण्यासाठी येत असतो तेव्हा त्याला मी प्रथम असे सांगत असतो की, ऐका, मी जंगलात वास्तव्य करतो, पिंडपात करून भोजन करतो, उबडधोबड चिवर धारण करतो. याप्रमाणे जर तुम्ही माझ्यासारखेच करायला तयार असाल तर निश्चितच तुम्ही माझे शिष्य होऊ शकता. यानंतर जर का ते स्वखुशीने असे करण्यास तयार झाले तर मी त्यास शिष्य करून घेतो. जर माझ्या समान वागायला तयार नसतील तर त्याला प्रेमाने निरोप देत असतो. म्हणते भगवान, याप्रमाणे मी त्यांना शिकवत असतो. महाराज याप्रमाणे 13 धृतांग व्रताचे पालन करणारा भिक्खू श्रामण्याचे सर्व गुण प्राप्त करून घेतो आणि शांत, सुख, समापत्ती व निर्वाण यावर आपला अधिकार जमवून घेत असतो. महाराज कमळाची जात अत्यंत शुद्ध आणि उच्च दर्जाची असते. ते सुंदर, कोमल, मोहक, सुगंधित, प्रिय, पार्थिव, प्रशस्त आणि जाड असून चिखल व पाण्याचा स्वतःला कधीच स्पर्श होऊ देत नाही. त्याचा प्रत्येक दल केशरांनी भरलेला असतो. सदैव भुंगे त्याच्या भोवती घिरट्या घालीत असतात आणि ते स्वच्छ व शीतल जलात उत्पन्न होत असते. महाराज याप्रमाणे या 13 धृतांग व्रताचे पालन करून त्यांना सोबत घेण्यासाठी आर्य श्रावक 3 गुणांनी युक्त होत असतो. म्हणते कोणत्या 30 गुणांनी? धृतांग व्रत आचरण करणाऱ्यांचे 30 गुण. तर महाराज
त्याचे चित्त कोमल, शिग्न आणि मैत्रीभावनेने परिपूर्ण असते. त्याचे सर्व क्लेश एकदम नष्ट झालेले असतात. त्याचा अभिमान आणि गर्व निघून जातो. त्याची श्रद्धा दृढ, बलवान, प्रतिष्ठित आणि अचल असते. तो पूर्ण प्रीतियुक्त, शांत, सुख समापत्तीचा लाभ करून घेतो. तो शिलांचा उत्तम सुगंध पसरवणारा असतो. देवता आणि मनुष्यांचा तो प्रिय व आवडता बनतो. शिनाश्रव आणि संत लोक त्याची प्रशंसा करतात. देवता आणि मनुष्यास प्रार्थना व वंदना करतात. बुद्धिमान आणि पंडित लोक त्याची स्तुती करतात. तो सांसारिक किंवा स्वर्गीय अशा सर्व भोगापासून अलिप्त राहतो. तो पापभिरू असतो. निर्वाण प्राप्त करून घेण्यासाठी ज्या मार्गफळाचा शोध करीत लोक फिरत असतात त्या मार्गफळाचे भरपूर धन त्याचे जवळ असते. सर्व प्रत्यय सहज मिळून घेतो. गुरुत्यागी असतो. ध्यान व अभ्यास त्याला सर्वश्रेष्ठ वाटतो. क्लेशांच्या जटेपासून तो मुक्त झालेला असतो. आवागमनाची सर्व बंधने त्याची तुटली असतात. सद्धमाचे द्वार त्याच्यासाठी पूर्णपणे उघडे असते. मुक्तीकडे तो पूर्णतः झुकलेला असतो. याच जन्मी त्याने अचल आणि दृढ असे सुरक्षिततेचे स्थळ गाठले असते. मरणाचे भय पूर्णतः त्याच्या मनातून निघून गेलेले असते. त्याचे सर्वच आश्रव क्षीण झालेले असतात. तो शांती, सुख आणि ध्यानाचा अधिकारी बनलेला असतो आणि श्रमणाचे सर्व गुण त्याच्या अंगीत झालेले असतात. त्या 30 गुणांनी तो युक्त असतो. महाराज, धम्मसेनापती अनंत स्थवीर सारिपुत्त हे 10,000 लोकधातूंमध्ये दसबल लोकगुरु बुद्धाला वगळता संसारात सर्वश्रेष्ठ असे अग्रपुरुष होते. अनंत कल्पापासून त्यांनी अपाट असे पुण्य संचय करून ठेवले होते. उच्च ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला होता. आपल्या फार मोठ्या धन आणि ऐश्वर्याला लाथ मारून त्यांनी भगवान बुद्धांच्या शासनात प्रवज्या ग्रहण केली होती. प्रवजित झाल्यानंतर त्यांनी याच 13 धृतांग व्रताचे पालन करून आत्मसंयम करून घेतला होता. त्या कारणानेच आज ते एवढे मोठे आणि भगवान बुद्धांच्या धम्माचे चक्रप्रवर्तक मानले जातात. त्यांची स्तुती करताना प्रत्यक्ष देवादिदेव भगवान बुद्धांनीच अगोदर निकाल सांगितले आहे की, हे भिक्खूंनो, सारिपुत्ताला वगळता मी स्वतः चालू केलेले धम्मचक्र पुढे चालू ठेवील असा दुसरा कोणी मला दिसत नाही. हे भिक्खूंनो, प्रवर्तित केले धम्मचक्र योग्यपणे केवळ सारिपुत्तच चालू शकतो. ठीक आहे भंतनाक्षण, जे 9 अंगांनी युक्त असलेले बुद्धवचन आहे, ज्या लोकोत्तर क्रिया आहेत, या संसारात मिळवण्यासारख्या ज्या उत्तम वस्तू आहेत, त्या समस्त धृतांग व्रताचे आचरण केल्यानेच प्राप्त होऊ शकतात, हे मला आता समजले आहे. म्हणून या तुमच्या धम्म देशनाला मी अनुमोदन देतो आणि चांगल्या प्रकारे मी अनुमोदन देऊन साधुकार देतो. तर अशा प्रकारे उपासकांनो, या धृतांग विषयाच्या धम्म देशनेचा आपण चांगल्या प्रकारे लाभ करून, श्रवण करून, माहिती करून घेतली आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्वांना मंगलमय त्रिरत्नाची भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.